पोलीस कोठडीत असणाऱ्या भोंदू अशोक खरातची कमाई ही सुरूच आहे। कारण कुंभमेळा रिंग रोडसाठी भूसंपादनातून त्याला 3 कोटी रुपये मिळणार आहेत अशी माहिती मिळते। निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपये मिळणार आहेत। अपडेट जाणून घ्या, तर मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, काय नेमके अपडेट मिळत आहेत, कशा पद्धतीने हा खरातला मोबदला मिळणार आहे? दीपक, अशोक खरात याने त्याच्याकडे जो तो दैवी शक्ती असल्याचा भासवत होता, त्या माध्यमातून त्याने केवळ राजकीय नेतेच नाही तर सरकारी अधिकारी प्रशासनामध्ये देखील आपला दबदबा तयार केलेला होता। त्यामुळे शहर परिसरामध्ये भविष्याच्या काळामध्ये कुठे काय नवीन विकास होणार आहे याची माहिती त्याला होती। त्याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चिंचोळे गवळाने या परिसरामधनं रिंग रोड जाणार होता आणि त्यासाठी आता जर आपण भूसंपादन केलं, आता जर आपण जमीन विकत घेतली तर भविष्यामध्ये चांगला आपल्याला मोबदला मिळू शकेल अशी ज्यावेळेस त्याला खात्री पटलेली होती, त्यावेळेस त्याने या रिंग रोड परिसरामध्ये जमिनी विकत घेतलेल्या होत्या आणि आता रिंग रोडचं कामाला सुरुवात होत आहे, भूसंपादन प्रक्रियेला सुरुवात होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना सरकारकडून मोबदला दिला जातोय आणि त्यामधलंच एक नाव आहे अशोक खरात। त्यामुळे जी शासकीय प्रक्रिया आहे भूसंपादनाची, त्या प्रक्रियेच्या माध्यमातून अशोक खरात यांना देखील सरकारकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।